Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत, तर मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांना दिल्यामुळे विरोधक सध्या आक्रमक. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट, तर धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. दसांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानंतर दमानिया आक्रमक, तर आज विधिमंडळाच्या बाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करण्याची सुद्धा शक्यता. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ, अनिल परब यांचा आरोप. तर भाजप अनिल परब यांच्या विरोधात आता आंदोलन करणार. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अनिल परबांच्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप. घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईमध्ये येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही, संघाच्या भैयाजी जोशींचं वादग्रस्त विधान. तर मुंबईची भाषा मराठीच, माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर आता भैयाजी जोशींची सारवासार. महाराष्ट्रात आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झाले. भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरेंची टीका, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, तर काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विधानभवनात सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या, विरोधकांना टार्गेट करत असल्यास महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. मित्राच्या अध्यक्षपदावरून आता उपमुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचलबांगडी. प्रवीण सिंग परदेशी मुख्य कार्यकारी, तर वळसे पाटील, राणा जगजित सिंग आणि राजेश क्षीरसागर उपाध्यक्ष. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा, तर श्रीकांत शिंदे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. राज्यभरातील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द. पीक विमा योजना घोटाळा प्रकरणी कृषी विभागाची कारवाई. 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शेतसारा न भरलेल्या, सरकारी मालकी दाखवलेल्या आकारी पड जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार. कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालात निघणार. राज्यातील 24,152 खासगी शाळांपैकी 388 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. 36 शाळांकडून दंड वसूल, तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हाही दाखल. दादा भुसेंची माहिती. राज्यात 224 जीबीएस रुग्ण, 26 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, तर पुण्यात सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. गाडे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची पोलिसांची माहिती. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. मुंबई ते मडगाव विशेष रेल्वे गाडी, तर पनवेल ते चिपळूण मेमू ट्रेन धावणार. Cancer Healer Center, a new beginning.